न्यूजचा फायदा घेऊन मुद्दामून शेतकऱ्याच्या दुधाचे पर लिटर दर पाडण्याची शक्यता असते। याबरोबर दुधाच्या बुकटीलाही 10,000 टनाची आम्ही तयारी ठेवली आहे की आम्हाला लागणार आहे असं ग्लोबल मार्केटमध्ये सांगितलंय। 2 लाख टन सर इथं आपल्याकडे पावडर शिल्लक आहे आणि ही पावडर शिल्लक असताना कारण तुम्ही जर फक्त निवडणुकी किंवा कुठल्यातरी माध्यमातून फक्त लोकांना खुश करण्यासाठी जर 5 रुपये देत असाल, गट पशुसंवर्धन आले की 10 माणसं एकत्र येऊन तुमचे जनावरांचं व्हॅल्युएशन करा, एकत्र सगळी जनावरं आणा। दूध बुकट्या आपल्याकडे पडू नये, आपल्याकडे दुधाचं उत्पादन सरप्लस आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण रेटचा प्रॉब्लेम होतो। मग आपण एक्सपोर्ट का नाही करत? म्हणजे एखाद्या संघाने दुधाचे भाव कमी केले की असं आहे, आता भाव कमी झालेले, त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय करायला? शेतकऱ्यांच्या हातामध्ये पर्याय काय? ह्या दूध संघांची परिस्थिती एवढी बिघडलेली आहे की शेतकऱ्यांचा दर या परिस्थितीमध्ये एवढा कमी द्यावा। नमस्कार, ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सध्या दूध दराचा प्रश्न चांगलाच तापला आहे। शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलनं करतायत। तसं सरकारनं 10,000 टन दूध पावडर आयातीचं एक नोटिफिकेशन काढलं, त्यामुळं देखील वातावरण चांगलंच तापलं आहे। सरकारनं परवाच्या अर्थसंकल्पामध्ये 5 रुपये अनुदान देखील जाहीर केलं आहे। मग या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमका दुधाचा प्रश्न हा आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे? अनुदानामुळे दुधाचा प्रश्न सुटणार आहे का? आपल्याला जर दूध प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर त्यासाठी कुठं उत्तर शोधावं लागेल? शेतकरी असेल, दूध संघ असतील किंवा सरकार असेल, यांच्या पातळीवर काय काय करणं अपेक्षित आहे, या सगळ्यांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाचे संचालक आणि नवी दिल्ली येथील नॅशनल डेअरी असोसिएशनचे संचालक डॉक्टर चेतन नरके। सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये। नमस्कार सर। सर, पहिला प्रश्न हाच आहे की दरवर्षी आपण दुधावरून कुठं ना कुठं तरी आंदोलन होताना बघतो, तर नेमका हा दुधामधला जो काही प्रश्न आहे दूध दराचा, हा कायमस्वरूपी का मिटत नाही? दूध धंद्याविषयी बघितलं तर त्याच्यामध्ये 2 बेसिक गोष्टी आहेत। एक म्हणजे एक लीन सीझन आणि फ्लश सीझन। लीन सीझन म्हणजे ज्यावेळी उन्हाळा येतो आणि ज्यावेळी चारा खूप कमी असतो त्यावेळी पशुपालनामध्ये आहाराची कमतरता भासते, त्यामुळे दुधाचं पर्सेंटेज घटतं। आणि जसं जसं पावसाळा सुरू होतो, हिरवं गवत येतं, चांगलं ग्रीन फॉडर त्यांना मिळतं, त्या माध्यमातून त्यांचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने होतं, त्यामुळे दुधाचा भरपूर आपल्याला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी याच्यामध्ये फ्लश सीझन येतो। आणि ही सायकल ही पहिल्यापासून सीझनमध्ये असते। एक 5 ते 7 वर्षांनी एखाद्या वेळी पीक सीझन जास्त येतो, लीन सीझन जास्त येतो, त्याच्यामुळे दुधाची कमतरता जास्त वाढते आणि दुधाचे बुकटीचे दर अतिशय उंचावतात। आणि जसा फ्लश सीझन येत राहतो त्या फ्लश सीझनमध्ये जे सरप्लस दूध असतं त्या दुधाचं रूपांतर पावडरमध्ये केलं जातं आणि ज्यावेळी उन्हाळा येतो आणि ज्यावेळी दुधाची कमतरता असते त्यावेळी या पावडरपासून पुन्हा दुधाचं निर्माण केलं जातं आणि त्यावेळेची असणारा डिमांड भागवलेली असते। त्यामुळं आपण दूध हा व्यवसायामध्ये हा कमॉडिटी म्हणून धरला तरी हरकत नाही। पण याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, या गोष्टी होत असताना ग्लोबल मार्केट पण इम्पॅक्ट होत असतं, डोमेस्टिक मार्केटमध्ये पण इम्पॅक्ट होत असतो, कारण ही आता कुठलीही कॉम्पिटिशन ही लोकल राहिली नाही। त्यामुळे एखाद्या वेळी ग्लोबलचे जर समजा ब्राझील किंवा तुम्ही पाकिस्तान, बांगलादेश यासारखे, चायना यासारख्या देशांमध्ये जे दुधाचं प्रोडक्शन होतं या डिपेंड्सवर आपल्या भारताचे सुद्धा रेट हे बनले असतात, त्याच्यामध्ये आर्बिट्राजमध्ये पॉसिबिलिटी असतात, त्या होत राहतात। पण हे जे दराचं असतं ह्या लीन आणि फ्लश सीझनमुळं कमी जास्त होत राहतं। जर तुम्ही बघितलं 1950 पासूनचा जर आपला इतिहास बघितला तर आपल्याला साधारणपणे 110 मिलीलिटर पर पर्सन पर डोई दिवसाला अवेलेबल होतं। आत्ता जवळपास ते 480 मिलीलिटर पर डे असं प्रत्येक ह्युमन बिईंगसाठी भारतामध्ये अवेलेबिलिटी झालेली आहे। मला वाटतं जसं जसं आत्ताच मी आता इंटरनॅशनल डेअरी कॉन्फरन्स जी कोची केरळमध्ये होती तिथूनच मी आता एशिया पॅसिफिक रिजनच्या कॉन्फरन्समध्ये आलो आहे, त्याच्यामध्ये मी डेअरी 2050 कशी असेल याच्याविषयी बोललो आहे। आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात जर घेतलात तर मला असं वाटतं की या दूध धंद्यामध्ये उतार चढाव होत राहतात, पण आपण जास्तीत जास्त पद्धतीने दुधाची पावडर करून आपल्याला ग्राहकांसाठी असणारी प्राईस स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न हा नेहमीच होत असतो। त्यामुळं हा सीझनॅलिटी असल्यामुळे ह्या वर खाली होणार। दूध पावडर ही कमॉडिटी किंवा दूध ही कमॉडिटी असल्यामुळे त्याची डिमांड आणि सप्लाय इक्वेशनमध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे जसं जसं आपण दुधाची प्रोडक्टिव्हिटी वाढत निघाले त्या पद्धतीने पर डोई लोकांना देखील चांगल्या पद्धतीनं दुधाची अवेलेबिलिटी इथं आहे। अगदी बरोबर। आता सर, सध्याचा जर आपण एक बघितला, तुमचाच गोकुळ दूध संघ आहे की तो गाईच्या दुधाला बऱ्यापैकी दर देतो तुलनेमध्ये इतर दूध संघांच्या, तर मग गोकुळला जे जमतं ते इतरांना का जमत नाही? हा प्रत्येकाच्या ताळेबंदाचा विषय असतो। कोऑपरेटिव्ह संस्था किंवा सहकारी संस्थांचा उद्देश हाच आहे की जसं डॉक्टर कुरियन म्हणायचे, एव्हरी पर्सन हू स्टँडिंग लास्ट इन द लाईन शुड बी गेट फेअरली रिम्युनरेटेड।
म्हणजे ज्या माणसाची कुठल्याही आमदार खासदार कुणाशीही ओळख नाही, त्या साध्या माणसाला देखील फेअर रिन्युमरेशन मिळालं पाहिजे, याला सहकार म्हणतात. आणि त्याच पद्धतीनं गोकुळ, माझे वडील अरुण नरके साहेब 48 वर्ष गोकुळमध्ये त्यांनी काम केलं आणि याच तत्वावर त्यांनी तो गोकुळ संघाला दिशा दिली, एक रोबस्ट स्ट्रक्चर तयार केलं. आणि त्याचप्रमाणे आज देखील गोकुळ एक चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्याला नफा पर लिटर मागं, मग त्याच्यानंतर दिवाळीच्या वेळीचा तो बोनस असेल किंवा वैद्यकीय सेवा असतील, त्यासाठी लागणारं आर्टिफिशियल इन्सॅमिनेशन असेल, औषधं असतील, चॉप कटर असेल, मिल्किंग मशीन असेल, तेव्हा अवेअरनेस असेल, स्वयं सेविकांच्या माध्यमातून सगळा अवेअरनेस गोठ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था असेल, या गोष्टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अवेअरनेस, नवीन तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा आणि चांगला दर ही द्यायचा नेहमी प्रयत्न करत असतं. पण तुम्ही जर बघितलं टोटल आपला महाराष्ट्राचा जर फक्त विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ऑर्गनाइज पद्धतीने साधारणपणे 1.5 ते 2.25 कोट लिटर दूध हे ऑर्गनाइज पद्धतीने जातं आणि 1 ते 1.5 कोट लिटर हे अजून अनऑर्गनाइज पद्धतीने जातं. आणि जर ओव्हरऑल पगडा जर बघितला तर आपण साधारणपणे 40 ते 45% सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्था दुधाचं कन्झम्पशन करतात आणि 55% ह्या प्रायव्हेटमध्ये असतात. आता प्रायव्हेट म्हणलं की त्यांचे उद्देश असते की त्या बिझनेसमधून मॅक्सिमम आपल्याला रेव्हेन्यू कसा जनरेट होईल हे प्रत्येकाचं त्याच्यामध्ये ध्येय असतं. त्यामुळे प्रत्येक संस्थेचा उद्देश हा वेगळा असतो. जरी महाराष्ट्र शासनानं सांगितलं की तुम्ही एवढा 33 रुपये दर द्या, त्याला प्रायव्हेट कंपन्या ऑब्लिजिबल नाही आहेत. ते म्हणू शकतात की आम्हाला परवडत नाही, आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या ह्याच्यासाठी आम्ही आता 33 रुपये देतो. आता जसं जसं आता तुम्ही मगाशीच म्हणाला की 10,000 टनाची पावडर निर्यात आपल्या भारतामध्ये आयात आपण करायला परवानगी दिलेली आहे किंवा त्याचं नोटिफिकेशन आलंय. मला भीती काय वाटते, जे सहकारी तत्वावर चालणारे संघ असतात ते अगदी 33 रुपये आम्ही केले ते आम्ही मेंटेन ठेवणार. मग काय काय याच्यामध्ये रेव्हेन्यू जास्त आणि किंवा फायदा यात जास्त मिळवण्यामध्ये काय काय संघ किंवा प्रायव्हेट कंपन्या असंही करू शकतील की दूध बुकटी इथे येणार म्हणून दुधाचे दर पडणार म्हणून शेतकऱ्याचा 23 किंवा 24 किंवा 28 रुपये जो दर देत आहेत आता बाहेर, तो 18 रुपयावर ड्रॉप करायचा. म्हणजे या गव्हर्नमेंट पॉलिसीचे आता त्यांनी जे फक्त नोटिफिकेशन दिले, ऍक्च्युअलमध्ये अजून काहीही आयात केलेलं नाही. बरोबर. पण या न्यूजचा फायदा घेऊन मुद्दामून शेतकऱ्याच्या दुधाचे पर लिटर दर पाडण्याची शक्यता असते. ते कृपया मला असं वाटतं की हे करू नये. आणि मी सगळ्या प्रायव्हेट संघांना, आणखी दूध संघांना जे सहकारी तत्वावर काम करतात त्यांना मी करेन की या बातमीचा कोल्हापूर असेल किंवा महाराष्ट्रात कुठेही शेतकऱ्याच्या पर लिटर दुधावर कृपया परिणाम होऊ देऊ नये. पण अजून कुठलीही पावडर इम्पोर्ट झालेली नाही. शेतकऱ्याला चांगला जेवढा दर देता येईल तेवढा कृपया द्यावा, ही माझी कळकळीची एक या दूध उत्पादकातला एक स्वतः मी उत्पादक म्हणून सांगेन किंवा या सहकारी संस्थांत काम करणारा एक संचालक म्हणून सांगेन किंवा इंडियन डेअरी असोसिएशन न्यू दिल्लीच्या माध्यमातून आम्ही ज्या शेतकऱ्यांसाठी ज्या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवते त्या माध्यमातून सांगेन की तो शेतकऱ्याला दर या कुठल्याही गोष्टीचा इम्पॅक्ट न होता तुमच्या ताळेबंदाला साजेल असा द्या. एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन. आता आपण उल्लेख केला की 10,000 टन भुकटी आयातीचा, तर 10,000 टन भुकटी आयात समजा करण्याचा निर्णय घेतला, त्या 10,000 टन भुकटी आयातीचा किती इम्पॅक्ट समजा मार्केटवर व्हायला पाहिजे, किंवा तुम्ही आता सांगितलं की आयात झालेली नाही, फक्त निर्णय झालेला आहे, तर सध्या मार्केटमध्ये जे काही एक काय म्हणतात आपला सेंटिमेंट बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय, तर गव्हर्नमेंटने हा डिसिजन या काळामध्ये घेणं गरजेचं होतं का? सर, याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी फेस व्हॅल्यूला घेणं मला वाटतं चुकीचं होईल किंवा अमॅच्युअर होईल. आत्ता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड NDDB ज्याला म्हणतात, त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटनं ऑपरेटिंग एजन्सी म्हणजे कुठलेही निर्णय इम्पोर्टच्या बाबतीतले असतील तर त्यांनी ते घ्यावेत असं त्यांना अधिकार दिलेले आहेत. बरोबर. ज्या पद्धतीनं मी आता 3 दिवस NDDBच्या सगळ्या टीम बरोबर असेल, अमूलचे MD असेल, वेगवेगळ्या भारतातल्या मोठ्या साऊथ वेस्ट सगळ्या भागातल्या डेअरींच्या MDंशी आणि CEOंशी माझं डिस्कशन होत आहे. एक मात्र गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल, आपण फक्त डोमेस्टिकली याचा विचार करतोय. जर तुम्ही इम्पोर्ट केली आणि आत्ता आपल्याकडे एक्सेस पावडर असेल तर ऑफकोर्स त्याचा डिमांड आणि सप्लाय इक्वेशन प्रमाणे शेतकऱ्याच्या दरावर परिणाम होणार. पण तुम्ही हे लक्षात घ्या, आता जर साधे मी नंबर देतो, अमूलच्याकडं मला वाटतं 1,80,000 टन पावडर आता शिल्लक आहे. KLM कर्नाटकमध्ये साधारणपणे 17 ते 20,000 टनापर्यंत त्यांची पावडर शिल्लक आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास एक मला वाटतं 5,000 ते 7,000
टनची पावडर ओव्हरऑल कोल्हापूरमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 20,000 टनापर्यंतची आहे. ह्या सगळ्याचा जर तुम्ही विचार केला तर NDDBला 100% माहिती आहे की आपल्याकडे साधारणपणे 2 लाख टन दुधाची पावडर एक्सेसमध्ये आहे. हा इंटरनली डोमेस्टिक. त्यामुळे मला असं वाटत नाही की NDDB कुठलाही असा निष्काळजीपणानं एखादा निर्णय घेईल ज्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याच्यावर रिव्हर्स म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये थोडासा राजकीय हस्तक्षेप असतो. त्याच्यामध्ये प्रोज अँड कॉन्स जे म्हणतात मुद्दामून ठेवून काय काय वेळी शेतकऱ्यांना दुरुस्ती. पण आंदोलन करणं ह्या गोष्टी चांगल्या आहेत. पण जी गोष्ट अजून झालेलीच नाही आहे त्याच्याबद्दल मला वाटतं शांततेनं त्याच्याशी डिस्कशन करणं, चर्चा करणं हा त्यातला प्रॉपर मार्ग राहील. आणि ज्या पद्धतीनं जे डिसिजन मेकर या इंडस्ट्रीमध्ये आहेत ज्यांच्याशी माझ्या 3 दिवसामध्ये केरळमध्ये जे चर्चा झाली त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की असा कुठलाही निगेटिव्ह निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतला जाईल. पण त्यामधलं दुसरी पण रिॲलिटी, मी स्वतः थायलंड देशाचा वाणिज्य सल्लागार असल्यामुळे मला लक्षात येतं की प्रत्येक देशाच्या युनियन ट्रेडमध्ये पार्टिसिपेट करावं लागतं. त्यांनी आत्ता मका असेल, सूर्यफुलाचं तेल असेल, रिफाईन ते मोहरीचं तेल असेल, याबरोबर दुधाच्या बुकटीलाही 10,000 टनाची आम्ही तयारी ठेवली आहे की आम्हाला लागणार आहेत असं ग्लोबल मार्केटमध्ये सांगितलं आहे. पण हे कशासाठी तर बाकीच्या देशांचे आपले असलेले ट्रेडचे आपले संबंध जपण्यासाठीतला एक हा मला वाटतं डिप्लोमॅटिक रिलेशनशिप जपण्यासाठी, व्यवहारातले रिलेशनशिप जपण्यासाठीतला हा एक अप्रोच असतो. ते नोटिफिकेशन 2020 साली आलं होतं, 2022 साली आलं होतं फॅट आणि बटरसाठी. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ते इम्पोर्ट झालंय का? झालेलं नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की काय काय गोष्टी ह्या मला वाटतं सांगणं अपफ्रंट गरजेचं असतं. काय काय वेळी सांगता येत नाहीत कारण रिलेशनशिप बाकीच्या देशांची युनियन ट्रेडच्या माध्यमातून मेंटेन करावे लागतात. त्यामुळे मला असं वाटतं की मी इंटरनली हा जो मी मगाशी पर्स्पेक्टिव्ह सांगितला की कुठलाही निर्णय NDDB सारखी संस्था शेतकऱ्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल असे करणार नाही. आणि असंच मला वाटतं त्याचं प्रेडिक्शन असंच राहील. 2 लाख टन सर इथं आपल्याकडे पावडर शिल्लक आहे. आणि ही पावडर शिल्लक असताना आणि फ्लश सीझन आता सुरू होणार आहे. यावर्षी लीन सीझन आलाच नाही. त्यामुळे आपण RCMच्या माध्यमातून जी दुधाची भुकटीचा वापर व्हायचा तो केलाच गेला नाही. आणि फ्लश सीझनमध्ये आणखी दुधाचं प्रोडक्शन वाढणार आणि तुम्हाला एक्सेस दुधाचा सरप्लस तयार होणार. त्यामुळे याची पूर्ण कल्पना मला वाटतं NDDB सारख्या संस्थांकडे स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशनच्या प्रत्येक स्टेजच्या अवेलेबल असतात. त्यामुळे मला त्याच्यामध्ये काळजी करण्याचं कारण नाही असं मी शेतकऱ्यांना माझ्या प्रिलिमिनरी ॲनालिसिस चेतन नरके यांच्या इंडिव्हिज्युअल मतानं, कुठल्याही संस्थेचं मी रिप्रेझेंट करणार नाही, माझ्या पर्सनल अभ्यासानुसार मला कुठल्याही परिस्थितीत ही पावडर इम्पोर्ट होईल असं वाटत नाही. एकदम सर, आता तुम्ही सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला फ्लश सीझन सुरू म्हणजे एक उत्पादन दुधाचं वाढेल, पुरवठा वाढेल. आताच दर कमी झालेला आहे आणि इथून पुढच्या काळात जर समजा आणखीन उत्पादन वाढलं तर दूध दराचा प्रश्न आणखीन गंभीर होऊ शकतो का? हे बघा, हा व्यवसाय आहे. व्यवसायामध्ये डिमांड आणि सप्लाय हा नेहमीच राहणार आहे. आता याच्यामध्ये मगाशी तुम्ही म्हटलं की अर्थसंकल्पामध्ये 5 रुपयाचं वाढव झालंय. तुम्ही विचार करा की आता जसं जसं दूध वाढत जाईल तसं सरकारवर त्या 5 रुपयाचा बोजा पडत राहणार. हा जर लॉंग टर्म केलं तर मला वाटतं सबसिडीज आणि या गोष्टी नेहमीच बिझनेसमध्ये त्याला थोडंसं अपंग करतं असं मला वाटतं. त्याच्यामध्ये थोडं मागं जी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी ठेवायची आणि प्रोडक्टिव्हिटी त्या पर ॲनिमलची वाढवायची आणि त्यासाठी लागलं चारा व्यवस्थापन, मुक्त गोठा, पाणी व्यवस्थापन, त्याचं वैद्यकीय व्यवस्थापन, ब्रीडिंग सिस्टीम्स, त्याच्यानंतर असणारे सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये असणारे त्याचं बायोगॅसपासून आपणाला असणारे सिलेंडरची असणारी बचत असेल, त्यापासून असणारं बायो फर्टिलायझर, या सगळ्याचा विचार करून आम्ही कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी आणि प्रोडक्टिव्हिटी पर ॲनिमल वाढवायचा प्रयत्न करत असतो. ज्यावेळी एखादं सबसिडीज असं मध्ये येतं त्यामुळे त्या वातावरणात थोडाफार इनडिरेक्टली आर्थिकदृष्ट्या ताण थोडा कमी येतो. त्याच्यामुळे थोडासा ब्रेक लागला जातो. आत्ता मला वाटतं कर्नाटकामध्ये दिली जाते जवळपास 5 ते 7 रुपये दिली जाते. तुम्ही जर बघितलं तर ती सबसिडी उद्या काढून तुम्ही घेतलीत तर तो बिझनेस सर्वाईव्ह होणार का? त्यामुळे आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये जर केला असेल तर जो लॉंग टर्म त्याचा विचार केला असावा असं मी अपेक्षा करतो. कारण तुम्ही जर फक्त निवडणुकी किंवा कुठल्या तरी माध्यमातून फक्त लोकांना खुश करण्यासाठी जर 5 रुपये देत असाल तर मला वाटतं त्या बिझनेससाठी त्या इंडस्ट्रीवर थोडंसं मला वाटतं एक प्रकारनं आघात होण्याच्या त्या मोमेंटम जो असतो
प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह किंवा ती रिसर्च जी असते किंवा आर्थिकदृष्ट्या तो तणाव थोड्या वेळासाठी कमी केल्यामुळं त्याच्यामध्ये इम्पॅक्ट होण्यासाठी थोडक्यात आजचं मरण उद्यावर ढकललं आणि असं न होता त्याच्यामध्ये राईट ठिकाणी आपल्याला सपोर्ट करणं. मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये ते पैसे रुपये घालू शकता. डायरेक्ट बेनिफिशरीला देणं हे कधीही मी चांगलंच आहे, पण मला वाटतं महाराष्ट्रामधलं डेअरी आणि ॲनिमल हजबंड्रीमधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर जे बघितलं आहे ते आपल्याकडे अजून डेव्हलपच झालेलं नाही आहे. तुम्ही गुजरातमध्ये गेला तर वन स्टेट वन ब्रँड असा विषय आहे. कर्नाटकमध्ये तोच विषय आहे. पण ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्रामध्ये येता वन स्टेट मल्टिपल ब्रँड्स आणि त्याच्यामुळं जी गव्हर्नमेंटनं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये जे पैसे लावायला लागले होते तेही लागले गेले नाहीत. आजकाल तुम्ही चांगले अधिकारी जरी बघितले की दूध क्षेत्रामध्ये किंवा दुधाच्या विभागामध्ये यायचं असेल दुग्ध विभागामध्ये तर त्याला पनिशमेंट म्हणून दुग्ध व्यवसाय डिपार्टमेंट दिलं जातं. त्यामुळे हा जो दृष्टिकोन आहे, हा माइंडसेट आपला जो दूध धंद्याच्या बाबतीत आहे तो प्रशासनानं सुद्धा राज्यकर्त्यांनी सुद्धा लॉंग टर्म व्ह्यू ठेवून बघितलं पाहिजे. शॉर्ट टर्ममध्ये काय काय गोष्टी कराव्या लागतात त्या 100% करा, त्या डेफिनेटली त्याचं अभिनंदनच आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही असेल की तुम्हाला धंद्याला इम्पॅक्ट होईल निगेटिव्ह असा कुठलाही डिसिजन घेऊ नये आणि लॉंग टर्म मोमेंटम जी येते. आत्ता आपल्याला भारताचं कॉन्ट्रीब्युशन जगाच्या याच्यामध्ये जवळपास 23 ते 25% आहे. 2047 मध्ये आपण म्हणतो की साधारणपणे आपण 630 मेट्रिक टनापर्यंत जाणार, म्हणजे पूर्ण जगाच्या 50% दुधाचं प्रोडक्शन आपण भारत एकमेव देश करणार. हे मोठा पल्ला आहे. त्यामुळं आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये मोठी भूमिका प्ले करतो. हरियाणा असेल, UP असेल, UP 1 नंबरला याच्यामध्ये दुधाच्या प्रोडक्शनमध्ये आहे. महाराष्ट्र देखील चांगल्या पद्धतीनं पश्चिम घाट जिथून मी कोल्हापूरमधून येतो, माझा जन्म तिथं झालेला आहे आणि खूप मला अभिमान आहे की पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापूरसारख्या दुधाची चव आहे, जो सुगंध आहे तो कुठेही मिळू शकत नाही आणि अशा ठिकाणावरून मी येतोय. आणि त्यामुळं मला वाटतं महाराष्ट्राचा दुधाच्या मधल्या उत्पादनाचा रोल भविष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि शॉर्ट टर्म थिंकिंग करून फक्त पॉलिसी तयार करणं याचा इम्पॅक्टचा आपण विचार करावा. लॉंग टर्म इन्फ्रास्ट्रक्चरवर सस्टेन करून ब्रीडिंग सिस्टीमवर चांगला करून ज्याच्यामध्ये चांगले सीमन घेऊन आपल्याला चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगल्या वंशाच्या गायी आपल्याला येतील आणि चांगलं पर ॲनिमल प्रोडक्शन चांगलं होईल, हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर, आता तुम्ही सांगितलं की 5 रुपये अनुदान किंवा सगळ्या गोष्टी आल्या, पण शेतकऱ्यांचं कसं असतं की एक म्हणजे फक्त फुल टाईम दूध व्यवसाय करणारे शेतकरी कमी असतात. आपला एक शेती संलग्न म्हणून एक व्यवसाय करणारे शेतकरी जास्त असतात, त्याच्या गायींचा एक संख्या जास्त असते. आता शेतकऱ्यांना रेट काय मिळतो, उत्पादन वाढलं की साहजिकच तो बोजा शेतकऱ्यांवर येतो. तर ह्या परिस्थितीमध्ये शेतकरी असेल, दूध संघ असतील, खाजगी असेल किंवा सहकारी असेल किंवा सरकार असेल, या तिन्ही पातळ्यांवर काय काय सुधारणा होणं अपेक्षित आहे. कारण बऱ्याचदा आपण असं बघतो की अनेक सहकारी दूध संघ असे आहे की त्यातला जो काही गैरकारभार किंवा गोंधळ चालतो त्यामुळे देखील दूध दराचा प्रश्न निर्माण होतो. खाजगी दूध संघांची नफेखोरी, त्याच्यामुळे सुद्धा सगळे प्रश्न तयार व्हायला लागतात. तर नेमकं कुठं कुठं सुधारणा अपेक्षित आहे? जर तुम्ही आता 3 लेवलचा प्रश्न आहे. एक म्हणजे दूध उत्पादकाचा रोल काय असायला पाहिजे, दूध प्रोसेसिंग म्हणजे गोकुळ, वारणा, चितळे सारखे संघ आहेत त्यांची भूमिका आणि प्रशासनाची भूमिका काय असायला, खाजगी पण दूध संघ त्याच्यामध्ये खाजगी देखील आले. आता ज्यावेळी आपण दूध व्यवसायामध्ये आपण बघतो की एखादा शेतकरी शेती करतो म्हणून दूध व्यवसाय करतो, कृपया आता तो विषय राहिला नाही. दूध उत्पादन किंवा दूध व्यवसाय हा कमर्शियल पद्धतीनं आपली संस्कृती आहे. दूध आपण आधीच्या काळामध्ये जर बघितलं तर बलराम देखील खांद्यावर नांगर घेऊन कृष्णाबरोबर सगळ्या गायी फिरत असायच्या. म्हणजे हा व्यवसाय आपल्या संस्कृतीपासून चाललेला आहे आणि म्हणून कितीही कुठेही डिप्रेशन्स किंवा जगामध्ये कुठेही आघातकालीन हे झालं तरी भारत हा नेहमी समृद्ध देश राहिला, याचं कारणच दूध व्यवसाय आहे. हे अगदी पक्क मनात ठेवूया. त्यामुळे आपल्याला दूध व्यवसाय हा ट्रेडिशनल ठेवून न्यू टेक्नॉलॉजीनं आपल्याला करावं लागेल आणि आपल्याला त्याच्यामध्ये असणारा ब्रेक इव्हन पॉईंट, त्याच्यामध्ये असणारा तुमचा फिक्स कॉस्ट, त्याच्यामध्ये असणारा व्हेरिएबल कॉस्ट, पर लिटर मागचा तुमचा फायदा किती आहे, तुमचे सगळे खर्च म्हणजे लसीकरणासाठी लागणारा त्या जनावरांचा खर्च, तुम्हाला ग्रीन फॉडर लागणारा खर्च, तुमच्या फॉडरमध्ये कसं 13 किलो आपल्याला सकाळी
हिरवं गवत द्यावं लागतं, 2 किलो तुम्हाला कोरडं गवत वाळलेला चारा द्यावा लागतो, त्याच्यानंतर 1-2-2.5 किलो तुम्हाला पशुखाद्य. हे कॉम्बिनेशन सकाळ संध्याकाळचं आहे, ते व्यवस्थित तुम्हाला द्यावं लागेल. आणि या सगळ्याचं तुम्हाला ताळेबंद ठेवून जर विचार केला तर साधारणपणे प्रत्येक जर बघितलं, आपला प्रत्येक शेतकरी हा मार्जिनल फार्मर आहे. प्रत्येकाच्या घरी साधारणपणे 2 जनावर आहेत. तुम्ही साधा ताळेबंद विचार करा, एक जनावर दूध देत असतं, दुसरं जनावर गाभण गेलं, त्या गाभण जनावराचं दूध थांबल्यानंतर त्याला पशुखाद्य व्यवस्थित दिलं तरच ते रेडकाची किंवा पाड्याची क्वालिटी चांगली येते. बरोबर आहे. असूमिन की तुम्ही आर्टिफिशियल इन्सेमिनेशन चांगल्या क्वालिटीचं केलेलं आहे. ते दुसऱ्या जनावराच्या दुधापासून जे पैसे येतात ते तुम्हाला त्या पहिल्या जनावराला जे गाभण गेले त्याला पैसे देऊन त्याला पशुखाद्य खायला घालायला लागतं. म्हणजे तुमच्या हातामध्ये 0 रुपये राहतात. लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या हातामध्ये जे खेळतं भांडवल असतं ते राहतच नाही. मग शेतकऱ्याला वाटायला लागतं की चुकून त्यातनं जर पशुखाद्याचे दर वाढले तर हा मला धंदा परवडतच नाही. म्हणजे याचा काय आलं, तुम्हाला स्केल ऑफ इकॉनॉमी ऑफ स्केलचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे 2 जनावर असल्यावर तो धंदा तुम्हाला खेळत्या भांडवलीच्या दृष्टीनं तुमच्या हातात पैसे राहणार, पण लॉंग टर्म मध्ये ज्यावेळी पाडे येतं त्या रूपानं तुमचे पैसे मिळत असतात, कारण नवीन जनावर तुमच्या इथं तयार होतं. पण शॉर्ट टर्म मध्ये तुमच्याकडे कॅश क्रंच येतो. म्हणजे काय झालं, तुम्हाला कमीत कमी 5 ते 10 जनावरांचा गोठा तुम्हाला ठेवावा लागेल. त्यातले 3 ते 4 दुभती जनावर, त्यातली 2 ते 3 गाभण जनावर आणि राहिलेली 1-2 रेडको किंवा जी पाडी असतील ती. ह्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला आधी करावं लागेल की हे कॉम्बिनेशन घेऊन तुमचा ब्रेक इव्हन कुठं आहे, किती प्रॉफिट तुमच्या हातात राहणार, किती खेळता भांडवल तुमच्या हातात राहणार, या गोष्टी तुम्हाला विचार करावा लागेल ना. आणि 5 ते 10 माणसापर्यंत घरातली नवरा बायको किंवा मुलं किंवा काका मामा ही तिघं घरातली बसून करतात. 10 पासून पुढे 20 पर्यंत गेलं की ते सेमी कमर्शियल मध्ये येतो. मग तुम्हाला भैया घ्यावा लागतो, एक्स्ट्रा माणसं घराच्या बाहेरची तुम्हाला त्या एम्प्लॉय करावे लागतात, आणि 30च्या पुढं हा पूर्णपणे कमर्शियलच्या बेसिस होतो. मी आत्ता माझं स्पष्ट मत आहे की ताळेबंदाच्या दृष्टीने 1 किंवा 2 गायी फक्त आपण शेतीला पूरक म्हणून किंवा त्याचं मिळणारं शेण किंवा त्या शेणापासून मिळणारं आपल्या शेतामध्ये असलेल्या शेणखतापासून मिळणारी प्रोडक्टिव्हिटी या माध्यमातून तो इनटँजिबल बेनिफिट तुम्हाला मिळत राहतो. पण हातामध्ये चलन मिळणं 2 जनावरांमध्ये थोडं अवघड असतं. त्यामुळे मला वाटतं एक आपल्याला 5 किंवा 10 जनावरांचा टप्पा प्रत्येकाला गाठावा लागेल. आता प्रत्येकाला हे शक्य होत नाही, म्हणून मी कॅबिनेटमध्ये जाऊन प्रत्येक हे मी विखे साहेबांच्या आशीर्वादाने मी बिल मंजूर करून आलं, ज्याच्यामध्ये 70,000 रुपये गायीसाठी आणि 80,000 रुपये म्हशीसाठी, प्रत्येकी 2 जनावर. मग त्याच्यामध्ये महिला बचत गट, भूमिहीन शेतकरी किंवा अल्पभूधारक किंवा जे बेरोजगार लोक आहेत, ह्या चौघांना ही होती. आणि ही स्कीम आधी फक्त कॅटेगरीमध्ये असणाऱ्या जनतेला किंवा शेतकऱ्यांना मिळायची. ही आता ओपन कॅटेगरीमध्ये आहे. त्यामुळे सगळ्यांना याचा लाभ घेता येईल. कारण मला लक्षात आलं की शेतकऱ्याकडे 1 ते 1.5 लाख रुपयाची गाय किंवा म्हैस घ्यायला पैसेच नाही आहेत. तो आणणार कुठून पैसे? त्यासाठी मी हे करून आणलं होतं. पण आता ती जनावर आल्यानंतर नुसती 2 जण प्रत्येक घेऊन त्याला ते होणार नाही. तर ज्या पद्धतीनं आपण इकॉनॉमिक स्केलचा विचार केला, आपण गटशेतीचा आधी विचार केला होता, त्याच पद्धतीनं आपल्याला गटपशु संवर्धनाचा विचार करावा लागेल. लक्षात घ्या, गटपशु संवर्धन आले की 10 माणसं एकत्र येऊन तुमचे जनावराचं व्हॅल्युएशन करा, एकत्र सगळी जनावरं आणा, आणि त्यामुळे 2 माणसं तिथं चांगली कामाला ठेवा, जी त्याचं व्यवस्थित लसीकरण, त्याला खाणं व्यवस्थित देतील, मुक्त गोटा असेल, ह्या सगळ्याचं आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. दुसरी गोष्ट, NDDBच्या माध्यमातून गोकुळ मिशन नावाची 4 कोटीची मोठी स्कीम आहे, आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला कुठेही मदत लागली तर जे माझे श्रोते ऐकतात त्यांना 100% सांगेन, मला कधीही सांगा, त्याच्यामध्ये मदत करेन. त्याच्यामध्ये 50% सबसिडी आहे. आपण ज्या पद्धतीनं 1 गाव 1 गोठा जर आपण करू शकलो, आपल्याला नशिबानं ग्रामीण भागामध्ये गायरान दिलेलं असतं, आपण विसरूनच गेलो की गायरान हे गायीसाठी असतं, त्याच्यावर अतिक्रमण होतं, त्याच्यामध्ये झाडांची कापण होते, असं होऊन चालणार नाही. त्याच्यामध्ये तुम्ही जर मुक्त गोटा गावाचा केला आणि 200 जनावरं आणली आणि गोकुळ मिशनच्या माध्यमातून तुम्ही जर एक 4 कोटीचा मोठा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये केला तर गावामध्ये एम्प्लॉयमेंट येईल,
प्रॉपर त्याचं देखभाल जनावरांची व्यवस्थित होईल, ब्रीडिंग प्रोग्रामसाठी लागणारं आपली सेपरेट यंत्रणा त्याच्यामध्ये असेल, ॲडव्हान्स लेवलचं मिल्किंग इक्विपमेंट्स तिथं असेल, ज्याच्या माध्यमातून आपण ज्यावेळी एका जनावराच्या थानापासून दुसऱ्या थानापर्यंत जातो तिथं कुठल्याही मस्टर्डीचा रोग जाणार नाही ह्याची आपण त्याच्यामध्ये प्रिकॉशन घेतो. त्याच्यामध्ये वैरण व्यवस्थापन होईल. मुक्त गोट्यामध्ये त्यांना सगळी जनावरं खुश राहतील. कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की एकदा जनावरून तुम्ही विकत घेऊन आणलं, त्या गोठ्यात बांधलं की आयुष्यभर ते जनावर अंधारात राहतं. त्या जनावराला माज कधी आला हेही समजत नाही. हे किती मला वाटतं थोडं वेगळ्या पद्धतीनं आपण विचार करा. तेही एक जिवंत प्राणी आहे, त्यालाही मुक्त गोठ्यामध्ये फिरू द्या. त्यामुळे दुधाची प्रोडक्टिव्हिटी तुम्हाला वाढेल. त्यामुळे तुमचं गोठ्याचं स्ट्रक्चर पण असणं व्यवस्थित आहे. हवा खेळती राहिली पाहिजे. जनावरांना फिरण्यासाठी, आराम करण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी जागा तुमच्या त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि हे कधी शक्य होईल ज्यावेळी तुम्ही एक गाव एक गोठा म्हणून विचार कराल. इकॉनॉमी ऑफ स्केल ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचं फर्टिलायझर करू शकता. त्या दुधाला तुम्ही संघानं घालायचं असेल तर घालू शकता, किंवा त्याच्यापासून व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स म्हणजे बासुंदी, पेढा, आमच्या इथं टिपकुलीची बर्फी आहे ती बर्फी असू शकते. ह्या बऱ्याच माध्यमातून तुम्ही चीज बनवू शकता, ज्याच्यामध्ये खूप आता नवीन एक जनरेशनमध्ये जे आहेत किंवा जनरेशन झी म्हणतात त्यांना सगळ्यामध्ये त्यांच्यामध्ये चीजला मोठं महत्त्व आहे. व्हे प्रोटीन तुम्ही करू शकता. बेबी मिल्क पावडर जर तुम्ही व्यवस्थित संशोधन केलं तर ते करू शकता. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा, असा करावा लागेल तरच तुम्ही पुढच्या भविष्याच्या रेसमध्ये टिकू शकता. नाहीतर मी शेती करतोय आणि सकाळी कामाला जातो आणि संध्याकाळी फक्त मी चारा टाकला म्हणून माझी जबाबदारी असं जाऊन चालत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण जनावराची ॲनाटॉमी तुम्हाला स्टडी करावी लागेल. एका मिनिटामध्ये किती वेळा रवंथ करते, किती पाणी तिला दिलं पाहिजे. तुम्ही विचार करा, तुम्हाला सकाळी एकदा पाणी दिलं आणि संध्याकाळी एकदा पाणी दिलं चालेल का? त्या जनावराला तहान पिल्यावर पाणी पाहिजे ना. म्हणून मुक्त गोठा हा महत्त्वाचा असतो. ज्यावेळी त्याला तहान लागतं त्यावेळी ते पाणी आणि जेवढं पाणी पिल तेवढं दूधही तुमचं चांगलं येणार. त्यामुळे ही जी सायंटिफिक पद्धतीनं दूध उत्पादकानं जी करायची आहे ती करावी लागेल. हा झाला दूध उत्पादकाचा भाग. आता राहिला भाग हा दूध उत्पादक संघांचा. दूध उत्पादक संघांनी प्रायव्हेट असू देत किंवा सहकारी तत्वावर असणारे असू देत किंवा पब्लिक कंपनीचा असू देत, मला याच्यामध्ये असं वाटतं की शेतकऱ्याला हाताला धरून त्याला पूर्ण अवेअरनेस करणं हा एक संघांचा भाग असतो. दुसरा, त्याला चांगल्या सोयी आणि सुविधा म्हणजे मेडिकल असतील किंवा त्याच्यासाठी असणारं पूर्ण नवीन टेक्नॉलॉजी, म्हणजे आता नवीन डिजिटल चिप जर तुम्ही घेतली आणि जर तुम्ही जनावराच्या मध्ये आत टाकले तर तुमच्या फोनवर कळतं की एखादं जनावर आजारी आहे किंवा नाही. एखादं जनावर माझावर आला असेल त्याचं टेम्परेचर ऑटोमॅटिक वाढतं, म्हणजे वेळेत तिला भरवता येतं. हा तिथं विषय येतो. म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. तिसरी म्हणजे एंड टू एंड झिरो टच सिस्टम, म्हणजे ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया काउंट हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कितीपर्यंत होतो या गोष्टीचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सगळं करत असताना आपली ऑपरेटिंग कॉस्ट दूध संघांनी कमी ठेवायची आणि जास्तीत जास्त मोबदला हा शेतकऱ्यांना द्यायचा. अशा पद्धतीनं दूध संघाची त्याच्यामध्ये भूमिका महत्त्वाची असेल. राहिला प्रश्न प्रशासनाचा. प्रशासनानं लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपल्याकडे लागणारी ब्रीडिंग सिस्टीम असतील, त्यासाठी लागणारे सगळे अवेअरनेस प्रोग्राम्स असतील, अनुदानं असतील. पण अनुदान कशापासून एक लिमिटेड टाईमसाठी तुम्हाला ठेवावं लागेल. कारण एखादं अनुदान द्यायचं, मी तुम्हाला सांगितलं 70,000 गाईसाठी आणि म्हशीसाठी 80,000. मी देताना पण त्यांना प्रपोजलमध्ये लिहिलं की हे 5 वर्षानं हे थांबवावं. बरं. कारण मग ती एकदा नवीन जनावर तयार झालं की ती जनावरं स्वतः दुसरी जनावर तयार करणार. त्यामुळे सरकारवर सुद्धा लॉंग टर्म बोजा पडायला नको याचाही मी विचार करतोय. त्यामुळे सरकारनं सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासाठी लागणारे टेक्नॉलॉजीसाठी लागणारे सपोर्टिंग पॉलिसीज, त्या दूध धंद्यासाठी लागणाऱ्या त्याच्यामध्ये सपोर्ट द्यावा. एक खिडकी एक सगळ्या योजना एका खिडकीमध्ये तुम्हाला मिळतील, सगळी माहिती त्याच्यामध्ये मिळेल. बेरोजगार मुलांना देखील त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग घेऊन 7 दिवसाचं टेक्निकल ट्रेनिंग, 7 दिवस ॲडव्हान्स गोट्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग, म्हणजे दुधाची धार काढण्यापासून शिकवून. असे मी कोल्हापूरमध्ये ऑलरेडी रेखावर साहेब ज्यावेळी जिल्हाधिकारी होते त्यावेळी 14 दिवसाचं मी निवासी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 90 विद्यार्थी पहिल्या बॅचमधून पास आउट झाले. त्यातल्या 60 महिला होत्या आणि त्यांना आम्ही टेक्निकल गोष्टी शिकवण्यापासून 7 दिवस गोट्यामध्ये प्रॅक्टिकल शेण काढण्यापासून, गाई म्हशी धुण्यापासून, वैरण आणण्यापासूनचं ट्रेनिंग दिलं.
दुसरी गोष्ट, त्यांना सरकारी योजनेतून असेल किंवा गव्हर्नमेंट बँक्समधून त्यांना लोन मिळवून दिले आणि त्यांना जनावरं विकत घेऊन त्यांची दूधसुद्धा घ्यायची व्यवस्था आम्ही केली. म्हणजे आम्ही स्टार्टपासून एंडपर्यंत त्यांना दिलं. असे जे मी एक मॉडेल तयार केलं होतं, ते मॉडेल तुम्ही मला वाटतं महाराष्ट्र शासनानं ते अडॉप्ट करावं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवावं. म्हणजे एंटरप्रिनर स्वतःच्या पायावर उभे राहतील अशा पद्धतीची भूमिका ही प्रशासनाची असो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातला महत्त्वाचा घटक उत्पादका एवढाच म्हणजे ग्राहक. ग्राहकाला दुधाचं महत्त्व काय आहे, दुधामुळे तुमच्या शरीरामध्ये कुठले जीवनसत्व, प्रोटीन मिळतं, कॅल्शियम मिळतं, B12 मिळतं, A जीवनसत्व मिळतं, D जीवनसत्व मिळतं, तुम्हाला लागणारे सगळे ग्रोथसाठी लागणारे, मेमरीसाठी लागणारे, इम्युनिटी बिल्डअपसाठी लागणारे सगळे मिनरल्स त्याच्यामध्ये मिळतात. याचं अवेअरनेस मुलांना देणं आणि नवीन जनरेशनला देणं महत्त्वाचं आहे. कोका कोला किंवा पेप्सी यापासून लांब राहून आपली जी कर्ड बेस्ड आहे, म्हणजे डेअरी बेस्ड जे प्रोडक्ट्स आहेत, कर्डमुळे आपल्याला गट प्रोबायोटिक असेल किंवा प्रीबायोटिक असेल, त्यामुळे आपल्या स्टमकमध्ये मूवमेंट चांगली होते, आपली हेल्थ व्यवस्थित राहते, क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला चांगलं जगता येतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याचा स्कूलच्या माध्यमातून सुद्धा अवेअरनेस झाला पाहिजे. त्यांना बॉडी स्ट्रक्चरमध्ये त्याचा दुधाचा कसा समावेश आपल्या आहारामध्ये झाला पाहिजे हेही सांगितलं पाहिजे. आणि ग्राहकांना पण विचार करावा की शेतकरी ज्या पद्धतीनं काम करतो, सकाळी 5 वाजता जाऊन डोक्यावरनं वैरण आणायचं त्या म्हाताऱ्या माणसानं, आमच्या आई बहिणींनी ते गाई म्हशी धुवायच्या, शेण हातानं काढायचं, त्या दुधामध्ये एक 2 रुपये 4 रुपये चढ द्यायला लागलं तर कृपया त्याच्यामध्ये वर खाली बघू नये, कारण त्या शेतकऱ्याचे कष्ट त्याच्यामध्ये आहेत. याला अनुसरून एक प्रश्न आहे. आता दुधाचे भाव मागच्या काही महिन्यांमध्ये 35 रुपयापासून 24-25 रुपयांपर्यंत आता खाली आलेले आहेत. हो, पण ग्राहकांच्या दुधाचे भाव कमी झालेले नाहीत. बरोबर आहे. मग याच्यामध्ये ग्राहकांची चुकी आहे, शेतकऱ्यांची चुकी आहे, की मधली ती चेन काम करते? काय नेमकं पाणी कुठं मुरतंय? कारण शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव कमी झाले, ग्राहकांना दिलासा मिळाला पाहिजे. जर ग्राहकाचे भाव कमी झाले नाही, शेतकऱ्यांचे भाव कमी होण्याचा प्रश्न काय? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आजचा म्हणजे मांडणी शेतकरी आता सध्या करतायत. नाही, हा प्रश्न आहे. जेवढा तुम्ही सिम्प्लिसिटीने विचारला तेवढा सिम्प्लिसिटीने उत्तर देणं थोडं अवघड आहे. कारण मी सांगितलं प्रत्येक संस्थेचा ताळेबंद हा वेगळा असतो. कुणाला एखाद्या वेळी दुधाची तुमचं रॉ मटेरियल, याच्यामध्ये जे तुमचं दूध शेतकरी ते रॉ मटेरियल तुम्ही धरा, त्याची किंमत जर डिमांड एकदम सप्लाय वाढल्यामुळे त्याची किंमत कमोडिटीमुळं असल्यामुळे ती खाली पडते, तो त्याच्या दिवसामध्ये तो पैसे कमवणार ना. पण ज्यावेळी उन्हाळा येतो त्याला हाय रेट घेऊन ते दूध घ्यावं लागतं शेतकऱ्याकडून. त्यामुळं कुठेतरी बॅलन्स एक असतो. पण मी एवढंच सांगेन की जिथं जिथं पॉसिबल असेल तिथं शेतकऱ्याला दर चांगला द्यावा. आणि किती दर द्यावा, गोकुळसारखी संस्थांमध्ये आम्ही प्रयत्न करतो की आम्ही आजही 33 रुपये देतो. काय काय प्रायव्हेट संस्था याच्या एक्सपोर्टमध्ये आहेत, चांगल्या पद्धतीनं पैसे मिळवू शकतात. डोमेस्टिक मार्केट ही त्यांचं चांगलं आहे, तुपाच्या माध्यमातून, पावडरच्या माध्यमातून किंवा व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट, त्यांनी तर मार्जिन्स त्याच्यामध्ये जास्त आहेत. त्यामुळे जिथं जिथं तुम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्याला दर देता येईल, हा शेवटी कॉन्शियसचा एक भाग असतो, हा एक त्यांच्या व्यापार करण्याच्या पद्धतीचा भाग असतो. आणि शेवटी कसं असतं की हा व्यापार आहे, सहकार किंवा प्रायव्हेट हे एक त्यातलं माध्यम आहे. ज्याला तो धंदा परवडतो त्यानं तो करावा, ज्याला तो धंदा परवडत नाही त्यानं करू नये. कोणाला याच्यामध्ये फोर्सफुली नाही आहे. पण हे जरी असलं तरी आपल्याला एखादा व्यवसाय वाढवायला जेवढी मदत होत असेल आणि त्यात शेतकऱ्याला दुधाचा भाव चांगला होत असेल तर मी त्याच्यासाठी नेहमीच फॉर आहे. आणि जिथं जिथं मी त्या बोर्डवर आहे, आज सुद्धा इंडियन डेअरी असोसिएशनमध्ये मी मिल्क प्रोड्युसर कॅटेगरीमध्ये मी प्रतिनिधित्व करतो भारतातल्या शेतकऱ्यांचं, दूध उत्पादकांचं. तिथं जिथं जिथं मला हे करता येतं तिथं मी त्यांना 100% नेहमीच मदत करत आलोय. त्याच्यामध्ये प्राण्यांचं असेल त्याच्यासाठी अनुदान असेल तिथं तुम्ही पैसे द्या, पण दुधाच्या मध्ये पैसे दिले तर ते लॉंग टर्म तुम्ही सस्टेन होऊ शकतो का? त्यामुळे या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांचा अर्थ कारण असं आहे की म्हणजे आता ठीक आहे, फ्लश सीझन आला, दुधाचे भाव कमी झाले, चाऱ्याचे भाव कमी नाही होत. म्हणजे उत्पादन खर्च जो आहे तो वाढतच जातो. तो कधी असं आपण असं कधी पाहिलं नाही की चाऱ्याचे भाव कमी झाले, सप्लाय वाढला तरी. पण रॉ मटेरियलचे आहे, त्या रॉ मटेरियलचे भाव शेतकऱ्यांसाठी ते कधीच कमी होत नाही. परंतु जर डेअऱ्यांचे रॉ मटेरियलचे भाव सप्लाय वाढला की लगेच भाव म्हणजे शेतकऱ्याच्या दुधाचे भाव कमी होतं. हे थोडं अर्थकारणाला विसंगत असं वाटत नाही? बरोबर आहे. कारण मूल्य साखळीतल्या प्रत्येक टप्प्यावर सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे हे जर आपण धरून चाललो तर मग जी संधी दूध संघांना मिळते ती संधी शेतकऱ्यांना काय मिळू नये? याच्यामध्ये एवढंच सांगेन की आयुष्य कधी फेअर सगळ्या गोष्टीमध्ये नसतं.
मगाशी मी मुद्दा जो सांगितला की गट शेती जसं आपण गट पशुसंवर्धन केला पाहिजे. गट पशुसंवर्धन का सांगितलं, तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे पर लिटर तुमची दुधाची जी कॉस्ट येते ते तुम्हाला कमीच करावी लागेल. त्यामुळे पीक सीझन असू दे म्हणजे लीन सीझन असू दे किंवा फ्लश सीझन असू दे, तुम्ही तुमची कॉस्ट कंट्रोल करू शकता आणि मॅक्सिमम प्रोडक्शन पर ॲनिमल तुम्ही घेऊ शकता. हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणायला हरकत नाही की दूध संघाच्या हातामध्ये आहे की आपल्या रॉ मटेरियलचे भाव कमी करणं, मग ते उत्पादनाच्या दृष्टीने असेल किंवा भाव कमी कर. तसंच शेतकऱ्यांना ती संधी मिळत नाही कारण शेतकरी त्या स्थितीमध्ये नाहीये. बरोबर. शेतकऱ्या हातामध्ये ती ताकद नाही की तो आपल्या रॉ मटेरियलचे भाव कमी करू शकेल. बरोबर ना? बरोबर आहे. बरोबर. आपण प्रोडक्शन कॉस्ट कमी करणं किंवा उत्पादन खर्च कमी करणं हा एकमेव पर्याय असं गृहीत धरू शकतो. असं पण म्हणू नका, कारण चारा व्यवस्थापनामध्ये आता आज बघितलं, आधी लोकांच्याकडे जमिनी 5-5, 10-10 एकर कमीत कमी प्रत्येकी असायच्या. जसं जसं पिढ्या वाढत गेल्या, 2 मुलं झाली तर ते 10 एकर ती 5-5 एकर झाली, 5 एकरची 2-2.5 एकर झाली, आता 10-10 गुंठ्यावर लोक आले. बरोबर आहे ना? आणि आधी बघा आपल्या प्रत्येक घरामध्ये काही म्हशी असताना आपण बांधावरचं गवत कापून द्यायचो. आता तुमच्याकडे बांध राहिलेत का शिल्लक? नाही. तुम्ही आता गवत आणताना काय करता, 5 रुपये किलोचं तुम्ही चारा आणता. बरोबर. ते परवडणार आहे का तुम्हाला? त्यामुळे त्या धंद्याला परवडेल असं तुम्हाला त्यामध्ये कॉस्ट घ्यावी लागेल ना. त्यामुळे आपल्यात काय बदल करावा लागेल बाबा, म्हणून सांगतोय तुम्ही सरळ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी फॉर्म करा, गावामध्ये एक गोठा तयार करा, त्याला एका जनावरामागं 10 टनाचं तुमचं चारा तुम्हाला लागतो. तुम्ही एका एकरमध्ये साधारणपणे जर बघितलं, बियाणं आणि याचं बघितलं, 30,000 रुपयाचा खर्च येतो 3 वर्षासाठीचा. त्याच्यामध्ये तुम्ही चारा घातला तर 100 टन चारा तुमचा एका म्हणजे सुपर नेपियर किंवा नेपियर जर लावलं तर 100 टन चारा येतो. तुम्हाला तो व्यवसाय म्हणून चारायचा करायचा असेल तर तुम्हाला 4 लाख रुपये पर एकरी तुम्हाला मिळतात. तुम्हाला आपल्या जनावरांना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी घालायचं असेल तर तो तुमचा फायदा आहे. थोडक्यात पर्याय आहेत आपल्याकडे. म्हणजे पर्याय आपल्याकडे आहे. प्रत्येक गोष्ट सरकारनं करावी असं का? म्हणजे आपण एखादा व्यवसाय दुसरा करत असेल, आपण चर्मोद्योग करत असेल, आपण सोन्याचा व्यवसाय करत असेल, त्याच्यात लॉस झाला तर सरकारने त्यात मदत करावी असं अपेक्षा दरवेळी धरणं मला वाटतं योग्य वाटत नाही. सरकारलाही काहीतरी लिमिटेशन्स आहेत, जे जीएसटी मधून पैसे गोळा होतात, महसुलातून होतात, त्यातून ते प्रयत्न करत असतं. त्याच्यामध्ये वर खाली गोष्टी होत असतात. पण आपल्या हातात काय आहे की आपला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इकॉनॉमी ऑफ स्केलनं आपल्याला कमी करता येईल, ते आपण करूया ना. सर आता तुम्ही बोलताना थोडंसं एक्सपोर्ट किंवा मग आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला. आपल्याकडे दूध बुकटे पडू नये, दूध बुकटे आपल्याकडे पडू नये. आपल्याकडे दुधाचं उत्पादन सरप्लस आहे असं म्हणायला हरकत नाही कारण रेटचा प्रॉब्लेम होतो. मग आपण एक्सपोर्ट का नाही करत? एक्सपोर्टसाठी सर एक क्वालिटी डिफाईन्ड असते. आपली जी प्रॉक्युरमेंट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये गाईचं आणि म्हशीचं दूध हे थोडंफार मिक्स असतं आणि ज्यावेळी मिक्स होतं त्यावेळी त्या SMP पावडरला तो रेट किंवा ती क्वालिटीचे क्रायटेरिया ते पास होऊ शकत नाही. त्यामुळे आज देखील जर बघितला तर पूर्ण दुधाच्या एक्सपोर्टच्या मार्केटमध्ये भारत देशाचं एवढं प्रोडक्शन असून सुद्धा फक्त 2 ते 3% त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपली क्वालिटी ऑफ प्रॉक्युरमेंट आपल्याला सुधारावी लागेल. म्हणजे याचा मी मगाशीच तुम्हाला बोलताना सांगितलं की 1965 मध्ये NDDBची स्थापना झाली. लाल बहादूर शास्त्रींनी वर्ल्ड वॉर II झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं की ह्याच्यामध्ये फार्मरचा रोल किती महत्त्वाचा आहे. त्याचमुळे त्यांनी जय जवान जय किसान हा नारा त्यावेळी काढला. त्या माध्यमातून 1970 मध्ये NDDBची प्रस्तावना झाल्यानंतर ऑपरेशन फ्लड डॉक्टर कुरियन साहेबांच्या हाताखाली ते तयार झालं आणि 1993 साली प्रायव्हेटायझेशन कंपनीमध्ये दुधाच्यामध्ये एंट्री झाली. हा सगळा जर ट्रेंड आपण बघितला तर आपण चांगल्या पद्धतीनं एक लेवलला आलोय. आता दुसऱ्या, हे पहिलं व्हाईट रिव्होल्युशन झालं, आता दुसऱ्या व्हाईट रिव्होल्युशनची गरज आता झालेली आहे की तुम्हाला क्वालिटी, तुम्हाला प्रॉक्युरमेंटची क्वालिटी सुधारावी लागेल. तुम्हाला जे एक्सपोर्ट क्वालिटीसाठी लागणारे क्रायटेरिया आहेत त्याचा तुम्हाला बॅक इंजिनिअरिंग करून पहिल्या स्टार्टिंग फेजपासून तुम्हाला त्याचं पालन करावं लागेल जर तुम्हाला एक्सपोर्टमध्ये खेळायची इच्छा असेल तर. आणि आता भविष्यामध्ये तुम्हाला सरप्लस दूध होणारच आहे. साधारणपणे 2047 मध्ये जी आपली WHO माध्यमातून आपल्याला सांगतात की 500 ml दूध आपल्याला लागतं, पण आता ते 810 ml पर पर्सन पर डे जाणार आहे. मग साधारणपणे 200-300 ml एक्स्ट्रा ते तुम्हाला एक्सपोर्टच करावं लागणार, तर शेतकऱ्याला नंतर दर हा मिळणारच नाहीये. त्यामुळे आत्तापासून तुम्हाला क्वालिटी सप्लाय चेनमध्ये थ्रू आउट इंटरनॅशनल क्वालिटीच्या माध्यमातून तुम्हाला ठेवावे लागेल. गाई म्हशीचं दूध कुठेही अडल्ट्रेशन असेल, त्यात साखर, युरिया किंवा अशा कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये घालू नये, त्यामुळे ती आपली क्वालिटी रिजेक्ट होते आणि आपली क्वालिटी अजूनही अपार नसल्यामुळं आपण एक्सपोर्टमध्ये खूप आत्ता कमी लेवलला आहोत.
आता दूध पावडरचा जेव्हा प्रश्न येतो परत आपलं पहिल्या प्रश्नाकडे आपण जातो की सरकारनं 10,000 टन आयातीचा निर्णय घेतला आणि ह्या निर्णयाच्या आडून जसं तुम्ही सांगितलं की असे प्रयत्न चालू झाले की दुधाचे भाव कमी करतील या सेंटिमेंटमुळं. तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे दूध पावडरचे भाव आहेत तुम्ही सांगितलं की ते आयात होणं शक्य नाही, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दूध पावडरचे भाव आणि आपल्या दूध पावडरचे भाव की हे सगळं मिक्सअप हे सगळे प्रॉब्लेम असून की आपले भाव कमी आहेत का मग आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त आहेत? आंतरराष्ट्रीय भाव आपल्यापेक्षा साधारणपणे सिमिलर आहे. साधारणपणे $2700 पर टन, म्हणजे साधारणपणे आपण बघितलं तर ₹227 आसपास आपण येतो. गोकुळनं साधारणपणे मॅक्सिमम प्रीमियम रेटला म्हणजे ₹235 आत्ता विकली, पण साधारणपणे 205 ते 230 या रेंजमध्ये आत्ता दुधाच्या पावडरचं जी ग्लोबल प्राइसिंगशी अलाइंड आहे. मला त्यामुळं असं वाटत नाही की याच्यामुळं आपल्याकडं काहीतरी डम्पिंग होईल आणि असं होईल, कारण NDDB ही नॅशनल एजन्सी असल्यामुळे ह्या गोष्टी स्टॅटिस्टिकली त्या मॅनेज करत असतो. फक्त मला एकच आणि अगदी परत एकदा कळकळीने सांगतो की ह्या पावडरच्या फक्त इम्पोर्ट करण्याच्या नोटिफिकेशननं कुठले संघ जर कोल्हापूर कुठेही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या पर लिटर दुधाचे रेट कमी होईल की बाबा इकडे आता दुधाची भुकटी येणार आणि त्यामुळे दुधाचं जास्त त्याच्यामध्ये प्रोडक्शन आणि आम्हाला आता शेतकऱ्याला कमी दर द्यावा लागेल, असं कृपया मी सांगतो करू नका. सगळे संघ, प्रायव्हेट आणि सरकार, शेतकरी खूप कष्ट करतो, त्याच्या मालाला चांगली किंमत द्यावी ही माझी प्रामाणिक तुम्हाला एक विनंती असेल. आणि जर समजा कोणी केले, समजा एखाद्या संघाने दुधाचे भाव कमी केले की असं आहे आता भाव कमी झालेले, त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय करायला? शेतकऱ्यांच्या हातामध्ये पर्याय काय? मला वाटतं अर्थसंकल्प ह्याच्यामध्ये थोडीशी अडक पण असते. अर्थसंकल्पामध्ये ₹5 ज्यावेळी तुम्ही दर देता आणि तो दर जर शेतकऱ्याला मिळायचा असेल तर संघांना एक मिनिमम प्राइस द्यावी लागते, जी मागच्या वेळी ₹27 आसपास त्यांनी केलेली होती. 27 + 5 म्हणजे 32 ते 33. गोकुळ सारख्या संघांनी ती 38 पर्यंत गेली, कारण 33 + 5 38. त्यामुळं या शॉर्ट टर्म मध्ये मला वाटतं जी ₹5 अनुदान परत देईल त्यावेळी ती कमीत कमी प्राइस त्यांनी फिक्सच करतील, त्यामुळे त्यांना तिथपर्यंत द्यावीच लागेल. आपल्याला जर वाटत असलं की ₹5 अनुदान शेतकऱ्यांना दिलासादायक मिळू शकतं, पण दुसरीकडे असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे ती मिनिमम प्राइस सरकारने केले की जर ₹5 तुम्हाला मिळणार पाहिजे असतील तर तुम्ही शेतकऱ्याला ₹27 मिनिमम द्यावे लागतील. हे शेतकऱ्याला दूध उत्पादक संस्थांना का परवडलं? कारण त्यावेळी लीन सीझन होता, त्यावेळी दुधाचं प्रोडक्शन कमी होतं, त्यामुळे जास्तीत जास्त ऑटोमॅटिकली प्राइसेस अप गेल्या होत्या. पण फ्लश सीझनमध्ये आता सरकार किती ठरवते प्राइस मिनिमम, ₹27 केलं तर कोण देणार हा प्रश्न तिथं होता. आणि गोकुळसारखा संघ 100% देणार आम्ही, फ्लश असो किंवा लीन, आम्ही चांगलीच किंमत देणार. पण याच्यामध्ये जे मुद्दामून किंवा त्यांच्या ताळेबंदाला साजेल असे विषय असतील, त्यामुळे कमी रेट जर त्यांनी दिले तर त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न असेल. आता त्याच्यासाठी काय करावं हा मी सांगणार इतका मोठा नाही आहे. ते मला वाटतं सगळ्या दूध असोसिएशन, डेअरी असोसिएशन एकत्र येऊन मला वाटतं एक ऑनररी मला वाटतं कमिटमेंट शेतकऱ्यांसाठी एका प्राईसचं करणं ही आमची जबाबदारी या दुधाच्या फ्रेटर्निटीची असेल. बरोबर सर. आता आपण सांगितलं की पर्याय भरपूर आहेत आपल्याकडे, पण ते लॉंग टर्मचे, म्हणजे ते काही 2 महिन्यात, 4 महिन्यात, 1 वर्षामध्ये आपण त्या सोल्युशनवर जाणार नाही. पण तोपर्यंत आम्हाला धंदा टिकवायचा आहे दुधाचा. आता दुधाचे भाव कमी होत आहेत, शेतकरी आंदोलन करत आहेत, तर इमिडिएट पातळीवर शेतकऱ्यांच्या हातामध्ये कुठले पर्याय आपल्याला दिसतात शेतकऱ्यांच्या हातामध्ये, की या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना रेटचा प्रश्न असेल किंवा आणखीन कुठले प्रश्न असेल दुधाच्या संदर्भातले? मला वाटतं इमिजिएट असं लगेच काही करणं मला वाटतं शक्य होत नाही. मी एवढंच सांगू शकेन की तुम्ही पहिले एकत्र या. आंदोलनाला जसं एकत्र येतं ना तसं व्यवसाय करण्यासाठी एकत्र या. एक गाव एक गोठा, मी अगदी पोटापासून कळकळीनं सांगतोय, तुम्ही एक गाव एक गोठा केलं तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्या गायरानाचा उपयोग होईल. ते तुम्हाला विदाउट रिस्क कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी देतात ती चांगली होईल, तुमच्या जनावरांची निगा चांगली जाईल, पर ॲनिमल तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि तुम्हाला चांगले डिव्हिडन्स त्या माध्यमातून मिळतील. त्यामुळं कुठलंही शॉर्ट टर्म ओव्हरनाईट या धंद्यामध्ये शक्य नाही. ऑफकोर्स त्याच्यावर प्रशासनानं जसं ₹5 दिलं त्यासाठी त्याला शेतकऱ्याचं मदत होईल शॉर्ट टर्ममध्ये. मला वाटतं सगळ्या दुधाच्या फ्रेटर्निटीने ठरवलं की एक मिनिमम रेट द्यायचा, त्याच्यामुळे चांगलं प्लस ₹5 असं केलं तर एक चांगला, एक रिस्पेक्टेबल, एक अभिमान वाटावा असा दर त्या शेतकऱ्याला मिळावा अशी माझी इच्छा तर 100% आहे. आणि त्याच्यासाठी काही लागत मी करेन. शेवटचा प्रश्न,
तुम्ही आता इतके वर्ष झालं दूध धंद्याचा अभ्यास करता, तुम्ही फक्त गोकुळ किंवा सहकारी दूध संघाचा अभ्यास नाही केलेला, तुम्ही प्रायव्हेटपासून सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे, नॅशनल इंटरनॅशनल संस्थांवर तुम्ही प्रतिनिधित्व करता. तर या परिस्थितीमध्ये समजा उत्पादन वाढलं किंवा आत्ताची जी परिस्थिती काही 23-24 रुपयापासून शेतकऱ्यांना दर दिला जातो, तर खरंच ह्या दूध संघांची परिस्थिती एवढी बिघडलेली आहे की शेतकऱ्यांचा दर या परिस्थितीमध्ये एवढा कमी द्यावा, किंवा जो 17-18 रुपये दर दिला जात होता त्यावेळेस सुद्धा यांची परिस्थिती एवढी खालावलेली होती का, की हा मानसिकतेचा प्रश्न होता? आणि प्रामाणिक उत्तर हवं आता याचं एक अभ्यासक म्हणून. मी सांगितलं, प्रत्येक संघाची किंवा प्रत्येक प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनची ताळेबंद वेगळे असतात. काय कायांचे ताळेबंद चांगले असून सुद्धा कमी दर देणं हा मानसिकतेचा, व्यावहारिक मानसिकतेचा भाग. त्याच्यात चुकीचं किंवा बरोबर मी काही म्हणू शकत नाही, कारण तो व्यवसाय. एखादा कच्चा माल मला कमी किमतीत मिळत असेल आणि तो मी जास्त किमतीत विकत असेल तर तो व्यवसायातला भाग आहे. त्यामुळे मी चुकीचं किंवा बरोबर म्हणणार नाही, पण एक त्याच्यामध्ये ज्याला म्हणतात की सेन्स ऑफ ओनरशिप, त्या इंडस्ट्रीला मी काहीतरी देऊ लागतो. ज्या शेतकऱ्यांचा कच्चा माल घेऊन मी आज एवढ्या माझ्या टोलेजंग इमारती, माझ्या फॅक्टरीज उभ्या आहेत, त्या शेतकऱ्याला मी देऊ लागतो. ही एक पेट्रियटिझम, म्हणजे भारताच्या बरोबर असलेली भावना, आपल्या शेतकरी बांधवांविषयी असणारी भावना, हीच सगळ्यात मला वाटतं महत्त्वाची प्ले करते, जी सहकारामध्ये मुळापासून रुजलेली आहे. पण प्रायव्हेटमध्ये तो त्यांचा अधिकार असतो, ते त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करत असतात की शेतकऱ्याला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करावी, वैद्यकीय चांगलं मदत करावी, ब्रीडिंग प्रोग्राम चांगले द्यावेत. पण प्रत्येकजण हे कमी जास्त पद्धतीनं करत असतो. त्यामुळं प्रायव्हेटमध्ये मी बोलणं हे चुकीचं होईल, कारण प्रत्येक कंपनीचे ताळेबंद वेगळे असतात, त्यांचे उद्देश वेगळे असतात. लॉंग टर्म त्यांचं एखादी मोठी फॅक्टरी बनवायची असेल तर आत्ता त्यांना पैसे वाचवावे लागतात. थोडक्यात वेगवेगळे उद्देश काय त्याच्यावर सगळं काय डिपेंड आहे. पण मानसिकता जर चांगली असेल आणि खरोखर शेतकऱ्याची काळजी असेल तर आपण इम्पॉसिबल गोष्टीतनं सुद्धा एक पॉझिटिव्ह त्यातनं मार्ग हे काढू शकतो. हे मात्र सगळ्यांनी एकत्र बसून त्याच्यामध्ये डिस्कस करून मार्ग काढला. नक्कीच. आता आपल्यासोबत डॉक्टर नरके सर होते. यांनी आपल्याला सध्याच्या परिस्थितीचा जो काही परिस्थिती निर्माण झाली, प्रश्न निर्माण झाला, तो कशामुळे होतोय आणि सरकारी पातळीवर किंवा मग शेतकरी असेल किंवा मग दूध संघ असेल यांच्या पातळीवर हे सगळे एकत्र आल्याशिवाय आपल्याला यातून तोडगा काढणं शक्य होणार नाही, असं देखील त्यांनी सांगितलं. आणि शेतकरी आपल्या पातळीवर एक गाव एक गोठा ही संकल्पना किती चांगली आहे, त्या शेतकऱ्यांना त्यांनी मदत करण्याचं सुद्धा इथं एक आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आज सरांनी आपल्याला वेळ दिला आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, आपल्याला दूध व्यवसायातले सगळे प्रश्न, तोडगे हे सगळे समजून सांगितले. त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. नमस्कार.